सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. आजचा एपिसोड थोडासा हास्यास्पद आहे आणि धमाकेदार आहे आणि निश्चितच तुम्ही एन्जॉय कराल. तर आता रोहित आणि राणी राणावरून भांडत होते आणि चिडलेला राणा म्हणाला, तुम्ही बशा भांडत, मी निघालो, असं म्हणून तो गेला. आणि राणीच्याही आधी रोहित खाली गेला. त्यानं राणाला गाडीत बसवलं आणि त्याला स्कूलमध्ये सोडायला निघाला. हे सगळं पाठीमागे धावत येऊन राणीनं बघितलं, पण ती आता रोहितला थांबवू नाही शकली आणि ती फार फार चिडली आणि म्हणाली, यांनी माझा मुलगा पळवला का? आता मी यांच्यावर पोलिसात जाऊन केस करणार. राणी, आता जर तू गप्प बसली ना तर यांची दादागिरी वाढत जाईल आणि यानंतर मात्र ते माझं कधीच ऐकणार नाहीत. आणि बोल बोल म्हणता कधी राणाला तुझ्या डोळ्यासमोरून त्यांच्या बाजूने करून घेतील हे सुद्धा तुला कळणार नाही राणी, असं म्हणून राणीनं आता रोहित विरोधात ॲक्शन घ्यायचं ठरवलं. आता राणा गाडीमध्ये हाताची घडी घालून त्याचे गोरे गोरे गाल फुगवून बसला होता आणि रोहितने आता आरशातून मागं बघितलं तर राणी आता दिसत नव्हती. तिला खूप पाठीमागं सोडली होती आणि त्यानं राणाकडं बघितलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काय झालं चॅम्प, बोल ना माझ्याशी. आणि राणा म्हणाला, मला नाही तुमच्याशी बोलायचं फ्रेंड. रोहित म्हणाला, का रे, तुला राग आला का? मी तुला असं उचलून आणलं म्हणून? राणा म्हणाला, नाही, त्यामुळे नाही राग आला मला तुमचा. तुम्ही आईशी का भांडता सतत? माझ्या मित्रांचे सुद्धा आई बाबा आहेत, तर ते किती छान असतात, हॅप्पी असतात. दर संडेला ते आई बाबासोबत फिरायला जातात, शॉपिंगला जातात. मला असलो काहीच नको, पण तुम्ही भांडू तरी नका, असा शहाणा राणा म्हणाला. मी तुमच्याकडून काही मागत नाही, पण तुम्ही भांडू नका. आणि रोहित आता एक खडा टाकत त्याचा अंदाज घेत म्हणाला, मी काय म्हणतो राणा, मी सुद्धा नाही भांडत तुझ्या आईसोबत, पण तू माझ्याकडे येशील का? तिला सोडून तू माझ्याकडे ये आणि म्हणायचं की माझी आई माझ्याकडे लक्ष देत नाही, मला फिरायला घेऊन जात नाही, मला शॉपिंगला घेऊन जात नाही, असं म्हणशील का रे राणा तू जर असं म्हणालास ना तर मी तुला सगळं देईन. आणि राणा म्हणाला, पण मी असं का म्हणायचं, माझी आई तर खूप चांगली आहे आणि तुम्ही मला असं का शिकवता आईच्या विरोधात बोलायला? आई मला सगळं देते, गार्डनमध्ये सुद्धा नेते, तुम्ही असं बोलू नका. पण आता तुम्ही माझे वडील आहात तर माझ्या आईला त्रास देऊ नका. नाहीतर मला सुद्धा विचार करावा लागेल की तुमच्याशी बोलायची की नाही, कारण तुम्ही माझ्यासाठी आमच्या घरी येता आणि आईला भांडता. मग मी तुमच्याशी बोलू की नको फ्रेंड? आणि मला वाईट वाटतं माझी आई रडली तर, आणि मग मी तुमच्याशी कधीच नाही बोलणार. तुम्ही माझ्यासाठी येता ना आमच्या घरी, मग तिच्याशी का भांडता? तुम्ही तिच्याशी कशीही भांडता म्हणून ती खूप चिडते. आणि त्याचं बोलणं ऐकून रोहित म्हणाला, किती मातृभक्त आहेस रे तू, तिने पक्का तुला तिच्यासारखं करून घेतला आहे, एक शब्द ऐकून घेत नाही. बरं चल असू दे. आणि रोहित मनात म्हणाला, याला फुगवून तर काहीच होणार नाही, हा राणीच्या विरोधात बोलणारही नाही, उलट याला फुगवता फुगवता माझीच हवा जाईल. आणि रोहितने आता आणखीन विचारलं की राणा, ते तुझे दुसरे वडील तुझ्यावर प्रेम करतात का रे? आणि राणा काहीच न कळून म्हणाला, कोण? माझे वडील तर तुम्ही आहात ना, असं तुम्हीच म्हणालात. आणि रोहित म्हणाला, मी नाही रे, तो सतत तुझ्या घरी येतो तो मनोज. आणि राणा म्हणाला, ते तर अंकल आहेत. आणि रोहित थोडा विचार करून म्हणाला, अंकल? आणि राणा म्हणाला, हो अंकल आहेत.
आणि आता छोटा राणा तर खरं बोलून गेला. आणि पण या उलट्या खोपडीच्या रोहित कुमारांनी असा विचार केला की कदाचित राणाला काय कळतं आहे आता, हिनं तर माझ्यासारख्या हुशार आणि इतक्या मोठ्या माणसाला सुद्धा उल्लू बनवलं. मित्र मित्र म्हणत होती आणि त्याच्यासोबत अफेअर करत होती. मग तसंच राणाला सुद्धा तो अंकल आहे म्हणून उल्लू बनवत असणार. आणि तो तर तिचा नवराच आहे. आणि त्याला बाबा वगैरे म्हण असं शिकवलं नसेल अजून, कारण अशा भरपूर बायका असतात. मानलेले भाऊ, जोडलेले भाऊ, फ्रेंड, काका असं म्हणून अनेकांना घरी बोलवतात आणि आपल्या मुलांसमोर त्यांना वेगळ्याच नावाने हाक मारतात. सासरच्या समोरसुद्धा वेगळ्या नावानं हाक मारतात. आणि कोणीही नसताना प्रत्यक्षात मात्र त्यांच्यासोबत वेगळंच नातं असतं. कलियुग आहे रोहित, घोर कलियुग असं म्हणून रोहितनं डोकं झटकलं. इतक्यात राणाची स्कूलसुद्धा आली. मग राणा उतरला आणि म्हणाला, फ्रेंड तुम्ही मला घ्यायला येणार ना? आणि रोहित हसून म्हणाला, हो, आता मीच तुला आणला ना तर मीच तुला घ्यायला येणार. राणा म्हणाला, बघा बरं का, उशीर करू नका. रोहित म्हणाला, नाही रे, आणि जर उशीर झाला ना तर इथे या गार्डनमध्ये बस, मी नक्की येतो. असं म्हणून रोहित आता त्याच्या कामाला निघून गेला. राणी मात्र त्याच्यावर फार चिडली होती आणि ती सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि म्हणाली, माझा मुलगा कुणीतरी पळवला आहे, मला त्याच्या विरोधात केस दाखल करायची आहे. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, अच्छा, कधी पळवला आहे तुमचा मुलगा? आणि राणी म्हणाली, आत्ता, अर्ध्या तासापूर्वी. पोलीस म्हणाले, बरं, मग तुम्ही सांगू शकता का तो किडनॅपर कोण आहे? तुम्ही त्याला ओळखता का? तो कसा दिसतो? आणि राणी म्हणाली, हो, चांगलंच ओळखते मी त्यांना. आणि असा तसा गुंडासारखा नाही दिसत, चांगला हँडसम आहे. चेहऱ्यावरून तर असं कोणालाही वाटणार नाही की तो किडनॅपर आहे. चेहऱ्यावर एक असतं आणि आतून एक असतं या माणसाच्या. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, अच्छा, म्हणजे ओळखीतलाच किडनॅपर आहे तर. मग मॅडम, त्याची तुमच्यासोबत काही दुश्मनी आहे का हो? जुनं काहीतरी नक्कीच देणं घेणं असावं, म्हणून तो असा वागला का? राणी म्हणाली, हो, ते तर आहेच, आमचं जुनं भांडण आहे. पण आता ते माझ्या मुलाला जबरदस्ती घेऊन गेलेले आहेत, तर तुम्ही त्यांना अटक करा आणि त्यांना समज द्या. त्यांनी पुन्हा माझ्या मुलाकडे डोळे वर करून बघता कामा नये. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, बरं, सांगा, काय नाव आहे त्या किडनॅपरचं? आणि राणी म्हणाली, रोहित सूर्यवंशी, आमदार रोहित सूर्यवंशी. आता हे नाव ऐकलं तसं इन्स्पेक्टर चकित झाले आणि खुर्चीतून उभाच राहिले आणि धक्का बसून म्हणाले, काय, आमदार रोहित सूर्यवंशी? तशी राणी म्हणाली, बघा, तुम्हालाही धक्का बसला की नाही? अहो, जनतेचे सेवक म्हणवतात स्वतःला आणि जनतेला त्रास देतात. असेच असतात हे राजकारणी. तुम्ही माझी केस लिहून घ्या हो. आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, ओ मॅडम, तुम्हाला काही वेळ लागले का? आता त्यांनी आमदारकी सोडून मुलं पळवण्याचा धंदा सुरू केला आहे असं म्हणायचं आहे की काय तुम्हाला? अहो, तुम्ही कुणाविरोधात केस देता हे कळतंय का तुम्हाला? आणि राणी म्हणाली, हो, मला चांगलंच कळतंय, तेच ते आमदार रोहित मल्हारराव सूर्यवंशी. तुम्ही माझी केस घ्या बरं. आणि आता तर इन्स्पेक्टर केस घेणारच नव्हते, कारण ही सगळी पोलीस मंडळी राजकारणाचे तळवे चटत असतात. आणि केस घ्यायची नाही, उलट रोहितशी संपर्क साधायचा, त्याला सगळं सांगायचं, त्याला वाचवायचा, त्याच्याकडून फेवर घ्यायचा, कामं करून घ्यायची, असलं काय काय त्या पोलीसच्या डोक्यात होतं. आणि ते इन्स्पेक्टर राणीला म्हणाले, हे बघा मॅडम, तुम्ही जरा शांत डोक्याने विचार करा आणि तुम्ही कोणावर केस टाकता हे जरा पहा. अहो, तुमच्या मुलाला ते का पळवतील? त्यांचा काय संबंध? आणि त्यांचा आणि तुमचा तरी काय संबंध? आणि राणी म्हणाली, ते तुम्ही त्यांनाच विचारा. पोलीस पुन्हा बुचकळ्यात पडले आणि म्हणाले, हे पहा, तुम्ही म्हणताय की त्यांनी तुमचा मुलगा पळवला, मग ते सहजासहजी सापडतील का? कुठेतरी दूर घेऊन जातील ना तुमच्या मुलाला. आणि येडी राणी बारीक तोंड करून म्हणाली, नाही हो, ते त्याला स्कूलमध्ये सोडायला गेले आहेत. मला माहीत आहे त्यांनी माझ्या मुलाला कुठे नेलाय. तसे पुन्हा पोलीस चक्रावले आणि म्हणाले, ओ मॅडम, अहो, नक्की किडनॅप केला का स्कूलमध्ये सोडायला गेले आहेत त्याला? नक्की काय ते नीट सांगा बरं. आणि राणी म्हणाली, अहो, स्कूलमध्ये सोडण्यासाठीच पळवून नेलाय, तुम्हाला कळत नाही का हो? एकदा सांगितलेलं. आणि आता तिथे असलेले कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर वैतागले आणि म्हणाले, मॅडम, तुम्ही आधी पाणी प्या आणि नक्की काय झाले ते सांगा. राणी म्हणाली, मला पाणी नको, मी काही घाबरली वगैरे नाही बरं का, मला माझा मुलगा हवा आहे. पण त्यांनी माझ्या मर्जीविरोधात माझ्या मुलाला उचललं, गाडीमध्ये घातलं आणि स्कूलमध्ये सोडायला गेलेत, मी नको म्हणत असताना सुद्धा. मग हे किडनॅपिंग झालं की नाही ते सांगा बरं.
आणि आता पोलिसांनी डोक्यावर हात मारला आणि म्हणाले, मॅडम अहो हे किडनॅपिंगमध्ये नाही बसत हो, आणि तसंही 24 तासाच्या आत आम्ही केस नाही घेत मिसिंगची. तशी राणी त्यांच्यावर चिडली आणि म्हणाली, तुम्हाला कोणी इन्स्पेक्टर केलं हो? अहो एखाद्याच्या मर्जीविरोधात त्यांचा मुलगा घेऊन जाणं, त्याला न सांगता घेऊन जाणं हे किडनॅपिंग नाही तर काय आहे? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, हो तुमचं बरोबर आहे, तसं त्यांचं चुकलं, पण मी काय म्हणतो, त्यांनी असं का केलं? नाही म्हणजे त्यांचा हेतू तर शुद्ध आहे, त्याला स्कूलमध्ये नेऊन पोहोचवणं, आणि त्यांचा आणि तुमचा तरी काय संबंध? आणि राणी म्हणाली, हा घ्या त्यांचा नंबर आणि तुम्हीच विचारा, आणि त्यांना म्हणावं इथे या पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हायला, नाहीतर मी तुमच्या वरच्या साहेबांकडे जाईन. आणि आता त्या इन्स्पेक्टरने तिच्याकडून रोहितचा नंबर घेतला, त्याला फोन केला, आणि रोहितसुद्धा नुकताच गाडीत बसून निघाला होता. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, हॅलो सूर्यवंशी साहेब. रोहित म्हणाला, येस कोण बोलत आहे? इन्स्पेक्टर म्हणाले, साहेब मी इन्स्पेक्टर बोलतो आहे अमुक अमुक पोलीस स्टेशनमधून, आणि तुमच्या विरोधात एका मुलाच्या किडनॅपिंगची केस केली आहे, आणि आता तुम्ही कुठे आहात ते सांगू शकता का प्लीज? आता रोहित पुन्हा चक्रावला आणि म्हणाला, काय मी आणि एका मुलाला किडनॅप केलं? कोण आहे केस करणार? काय डोक्यावर पडलेत की काय? आणि आता इन्स्पेक्टरनं मोबाईलवर हात ठेवला आणि राणीला म्हणाला, ओ मॅडम तुमचं काय नाव? तशी राणी ठसक्यात म्हणाली, राणी मोरे. आणि हे सुद्धा मोबाईलमधून रोहितनं ऐकलं आणि डोक्यावर हात मारून घेत म्हणाला, अरे देवा, आता ही मूर्ख मुलगी माझ्यावर केस करायला गेली की काय? हिची इतकी मजल गेली का? खरंच राणी अशक्य आहे आणि हॉरिबल आहे. आता हिला काय गरज होती तिकडं जायची आणि तमाशा करायची? आणि रोहित इन्स्पेक्टरला म्हणाला, इन्स्पेक्टर मी इमिजिएटली येतो आहे, तिला तिथंच थांबवा. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, हो. आणि ते राणीला म्हणाले, मॅडम तुम्ही इथंच थांबा, तुमच्या मुलाचा किडनॅपर इथं येतो आहे, आणि तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? आणि राणी हाताची घडी घालून म्हणाली, किडनॅपर. तसे इन्स्पेक्टर चक्रावले आणि म्हणाले, बाप रे, ही नक्कीच पोहोचलेली आहे, आमदारांना सुद्धा घाबरत नाही, सरळ केस करायला आली. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, हो मॅडम ते येतात बरं का. आणि राणीला वाटलं, बरं झालं तो येतोय तर आता पोलिसांसमोर त्याला चांगलीच धमकी द्यायची, म्हणजे तो पुन्हा आपल्या नादी लागणार नाही, रात्री अपरात्री दरवाजा वाजवायला येणार नाही, राणाला सुद्धा भेटणार नाही, नाहीतर असाच एक दिवशी तो राणाला घेईल आणि त्याच्या घरी घेऊन जाईल, मग मी काय करू? आणि आता काही वेळातच रोहित तिथं आला. राणीनं लगेच हाताची घडी घातली आणि त्याच्याकडे नाक फुगवून बघितलं, आणि रोहितनं सुद्धा तिच्याकडे थोडं रागात बघितलं. तसे इन्स्पेक्टर पळतच पुढे आले, रोहितला खुर्ची देत म्हणाले, या ना साहेब, या बसा, असं म्हणून त्याला अदबीनं खुर्ची दिली. आणि राणी त्या इन्स्पेक्टरवर चिडली आणि म्हणाली, मी इथं पाठीमागच्या 20 मिनिटांपासून आहे, तर तुम्ही मला नाही बसायला खुर्ची दिली, यांना कशी लगेच खुर्ची दिली? तुम्ही राजकारण्यांचे सपोर्टर आहात असं मी समजू का? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, अहो मॅडम तुम्हाला चहा कॉफी तरी विचारली होती की नाही मी? आणि भांडकुदळ राणी म्हणाली, नुसती चहा कॉफी विचारली, आल्या आल्या खुर्ची बसायला दिली का यांच्यासारखी ते आधी सांगा. आणि अरे देवा, या राणीला काय करावं ते कोणालाच कळेना. आणि दुसरे कॉन्स्टेबल जे थोडे सिनियर होते वयानंसुद्धा आणि मानानंसुद्धा, ते म्हणाले, आहो तुम्ही काय मिसेस आमदार आहात का म्हणून तुम्हाला खुर्ची द्यायची? ते आमदार आहेत म्हणून खुर्ची दिली, आणि तुम्ही सामान्य जनता आहात. तशी ते सामान्य जनता नाही, ते आपले प्रतिनिधी आहेत, लीडर आहेत, आणि ते विधानसभेत बसतात, समजलं? तिथं त्यांची सीट आहे. आणि आता राणीच्या इथे इथे तोंडापर्यंत गळ्यापर्यंत आणि अगदी जिभेवर आलं होतं म्हणायचं की हो 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 मी मिसेस आमदार आहे, पण ती गप्प बसली पुन्हा एकदा आणि खूप खूप तोंड वाकडं केलं. आणि मग राणी पुन्हा त्यांच्यावर पलटवार करत म्हणाली, त्यांची सीट विधानसभेत आहे ना, तिथलीच खुर्ची इथं आणून ठेवायची की इथलं कशाला द्यायची? आणि रोहित तिची बडबड ऐकून म्हणाला, तुझी फालतूगिरी बंद कर गं, आणि इथे काय आलीस ते सांग. आणि राणी म्हणाली, बघा इन्स्पेक्टर, बघा यांची भाषा, हे नेहमी असेच आमच्यावर अरेरावी करतात, आणि आता तुम्ही माझी केस घेणार आहात की नाही ते सांगा. आणि आता इथं तर राणीची अरेरावी दिसत होती बरं का. आणि फक्त इतकंच नाही, तर हे कधीही माझ्या घरी येतात,
माझे मिस्टर इथे नसतात, मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेच असतो आणि हे रात्री अपरात्री येतात आणि माझा दरवाजा वाजवतात आणि मला यांच्यापासून भीती वाटते. रोहितनं आता तिच्याकडे चिडून बघितलं आणि म्हणाला, अच्छा, आता तुला माझी भीती वाटते का? आणि राणी म्हणाली, हो, वाटते मला तुमची भीती, म्हणूनच तुमच्यापासून पळून आले होते रानापोटात असताना. माहीत नाही तुम्ही कधी शस्त्र उचलाल आणि आमच्या अंगावर मारेकरी घालाल. आणि इन्स्पेक्टर, तुम्ही यांना तंबी द्या आणि माझी केस लिहून घ्या. पण आता इन्स्पेक्टर पेन उचलतच नव्हते आणि राणी म्हणाली, तुम्ही जनतेचे सेवक आहात की राजकारण्यांचे? म्हणजे तुम्हाला सामान्य जनतेचं काही पडलंच नाही का इन्स्पेक्टर? तुम्ही माझी केस लिहून घेणार की नाही ते सांगा. आता इन्स्पेक्टर कोड्यात पडले. त्यांनी रोहितकडे बघितलं आणि आता तुम्हीच मार्ग सांगा असं नजरेनं खुणवलं. आणि आता रोहितच तिला म्हणाला, काय गं, तक्रार आहे तुझी आणि कशासाठी तू माझ्यावर तक्रार करशील? ज्या मुलाला मी स्कूलमध्ये सोडायला घेऊन गेलो ना, तो माझाही मुलगा आहे, समजलं का? आणि रात्री अपरात्री मी तुझा दरवाजा वाजवतो ते फक्त माझ्या मुलासाठी. बाकी मी तुला कधीच टच केला का? कधी तुझ्याशी असभ्य वर्तन केलं का? कधी तुझ्या बेडरूममध्ये घुसलो काय? काय केलंय काय मी? आणि यातलं एक जरी गोष्ट मी केली असेल ना, तर आत्ताच्या आत्ता बोल. आणि आता राणी मुलकाची खोटारडी होती आणि म्हणणारच होती की हो हो, तुम्ही माझ्याशी असभ्य वर्तन केलं, सकाळीच माझा तुम्ही हात पकडला जबरदस्ती. आणि ती तोंड उघडणार इतक्यात ती खोटारडी आहे हे ओळखलेला रोहित म्हणाला, बोल बोल, पण राणाची शपथ घेऊन बोल. तशी राणीनं जीभ चावली आणि आता राणी गप्पच बसली, कारण यातलं त्यानं काहीच केलं नव्हतं. आणि राणाची शपथ घातली नसती ना तर चांगलंच खोटं बोलली असती असं म्हणाली आणि चांगलंच अडकवलं असतं या रोहित कुमारला. आणि राणाची शपथ घालून यानं तर मला जेरबंदच करून टाकली असं म्हणून राणी त्याच्याकडे रागात बघत होती. आणि रोहितलाच म्हणाली, खटारडे गुटले. आणि रोहित चिडून म्हणाला, हिच्या आईच्या गावात माणसात इज्जत काढते. तशी राणी इन्स्पेक्टरला म्हणाली, बघा बघा इन्स्पेक्टर, यांनी मला शिवी दिली तुमच्यासमोर. आणि पुन्हा रोहितनं तोंडावर हात ठेवला आणि गप्पच बसला आणि हिचं काय करावं हे त्याला सुचेना. आणि तरीही राणी म्हणाली, यांनी माझा हात वगैरे धरला असं काय नाही केलं, पण मला धमक्या देतात आणि असं कोणालाही उठसूट धमकी देणं योग्य नाही. आणि पुन्हा राणाकडे यायचं नाही. आणि रोहित म्हणाला, येणार, तो माझाही मुलगा आहे, मी येणार. राणी म्हणाली, हो, पण ते कोर्टानं सांगू द्या ना, कोर्टानं ऑर्डर दिल्यानंतर या. आणि रोहित म्हणाला, तेच ते, तुला जर कोर्टाकडून ऑर्डर आणून मला थांबवायचं असेल तर तू आधी कोर्टात जा. आणि जेव्हा मला ते कोर्ट म्हणेल ना की जाऊ नका तुम्ही तुमच्या मुलाला भेटायला, तेव्हा मी येणारच नाही. मग आता मला अडवण्यासाठी तू कोर्टामध्ये झेप घे. काही केस वगैरे लिहिली जाणार नाही माझ्या विरोधात, मी सांगतोय म्हणून. कारण इन्स्पेक्टर तो माझाही मुलगा आहे आणि मी त्याला स्कूलमध्ये सोडला आहे आणि ही माझी एक्स वाईफ आहे. तसे आता इन्स्पेक्टर चकितच झाले आणि म्हणाले, अच्छा, असा मॅटर आहे का? आणि राणी आता चिडली, तिचा हा वारसुद्धा फुसका झाला म्हणून. आणि सगळेच पोलीस असेच तळवे चाटतात राजकारण्यांचे, तिला माहीत होतं. रोहितने त्या इन्स्पेक्टरच्या हातात हात दिला आणि हसून तिथून बाहेर आला. राणी रिक्षाची वाट बघत उभा राहिली होती. रोहित आता तिथून त्याच्या गाडीत बसून रुबाबात निघून गेला आणि पुन्हा त्याच्या कामात गुंतला. राणी तिच्या ऑफिसला निघून गेली. दिवसभर तिला खूप राग आला तो रोहितचा. मग आता भरपूर सुट्टी घेतल्यामुळे राणीची कामं ऑफिसमध्ये पेंडिंग होती. आणि सगळेजण तिला विचारायचे की तुमची सुट्टी कशी गेली मॅडम, पेपर कसे गेले तुम्हाला? राणी म्हणायची, छान पेपर गेले, बघू रिझल्ट लागल्यावर कळेल इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट होईल की नाही ते. आणि सगळेजण तिला आत्ताच ऑल द बेस्ट करायचे आणि तुम्ही सिलेक्ट होणार असं म्हणायचे. मग आता स्कूल सुटलं आणि राणा रोहितची वाट बघत होता. पण आता रोहित कुमार राजकारणी एका ठिकाणी त्याचा पाय असतो का? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी असा तो फिरत राहिला.
आता गावाकडून सुद्धा आणि पूर्ण राज्यभरातून सगळीकडे त्याच्या पक्षाचं काम चालायचं, नियोजन प्लॅनिंग असायचं. त्याला दौरे करावे लागणार होते आणि इकडून तिकडून आला तरी आता तो घरी रिलॅक्स व्हायला न जाता मुंबईतच येणार. कारण इथे आता त्याला त्याच्या जगण्याचं कारण मिळालं होतं, ते म्हणजे राणा. आणि आता तो दिवसभर त्याच्या कामात गुंतला. आणि एखादे वडील कसे जॉब करतात, 11 ते 5, आणि जॉब सुटला की मुलांना स्कूलमधून पिकअप करतात, 4 भाज्या घेतात, मग घरी येतात. तसं आयुष्य रोहित कुमारचं नव्हतं. तो सामान्य माणूस नव्हता, त्यामुळे त्याचं आयुष्यही सामान्य नव्हतं. आणि स्कूल सुटून राणा वाट बघत होता. त्याला सिक्युरिटी विचारायचे, राणा अरे जा ना घरी बाळा, तुला कुणी घ्यायला आलं नाही का आज? आणि राणा म्हणायचा, माझे फ्रेंड येणार आहेत मला घ्यायला, ते मला म्हणालेत की इथल्या गार्डनमध्ये बस, मग मी इथेच बसतो. आणि छोटा राणा रोहितच्या आश्वासनावर विश्वास ठेवून तिथेच बसला. रोहित मात्र त्याला आणायचं विसरूनच गेला होता. आणि राणी ऑफिसमध्ये होती, तिलाही उशीर लागणार होता. तिला वाटलं रोहित त्याला घेऊन गेला असेल, म्हणून तीही रिलॅक्स होती. मग आता रात्रीचे 8 वाजले तरी राणा इथेच होता. आणि आता हे जेव्हा राणीला कळेल तेव्हा या रोहित कुमारचं ती काय करेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल.